नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजचा विषय खूप खास असणार आहे, कारण की खूप शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेले आहेत आणि गेली 15 दिवस झाले आपल्या चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला नाही। त्यामुळे खूप कमेंटचा ढिगारा आला आणि फोन सुद्धा आले। तर आजचा आपण एक विषय घेतलेला आहे, तो रिपीट आहे पण तुमच्या खूप महत्त्वाचा आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा जो विषय आहे तो आहे बूस्टर पंप संदर्भात। बूस्टर पंपची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फॉर्म भरण्याच्या अगोदर, फॉर्म भरल्यानंतर काय काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे। तर आपल्याकडे आपण कोणत्या स्टेप सांगणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरताना काय चुका होते, काय चूक होते ते आपण सुद्धा लाईव्ह मध्ये बघणार आहोत। दुसरी, बूस्टर पंप निवडताना फॉर्म मध्ये ऑप्शन कुठं आहे, त्यानंतर बूस्टर पंप निवडला गेलेला आहे हे कसं कळतं आणि केव्हा कळतं, बूस्टर पंप निवडल्यानंतर काय करायचं, कुठं मेल करायचा, काय करायचं आणि बूस्टर पंप निवडलाय हे स्टेटसवरती कसं कळतं आणि बूस्टर पंप निवडल्यानंतर आणि तो ज्यावेळेस बूस्टर पंप कॅन्सल होतो त्यानंतर काय स्टेटस दाखवतं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ना, आपला व्हिडिओ कुठल्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग मेन विषयाकडे। तर मी तुम्हाला स्क्रीन दाखवतोय। माझ्या स्क्रीनवरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी जो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती घेऊन जाणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपली जी भाषा आहे ती मराठी करतो, म्हणजे जेणेकरून आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओ समजण्यासाठी मदत होऊन जाईल। ठीक आहे, तुम्ही पेजवरती आल्यानंतर मुख्य पृष्ठावरती क्लिक करा। मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जो पोर्टलचा आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना त्याचा पूर्ण अर्ज दिसेल, म्हणजे तुमचं पोर्टल दिसेल। हे ऑफिशियल पेज आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही या लिंकवरती जाऊ शकता। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असे 4-5 डॅशबोर्ड दिसतील। वरच्या कोपऱ्यामध्ये वरच्या लाईनला लाभार्थी सुविधावरती जा, अर्जाची सद्यस्थिती। ठीक आहे, अर्जाच्या सद्यस्थितीवर जावा। इथं तुम्हाला तुमचा अर्ज टाकल्यानंतर तुमची अर्जाची प्रोसेस आहे ते पूर्ण इथं पाहायला भेटेल। ठीक आहे, पण आपल्याला काय करायचंय की अर्जामध्ये बूस्टर पंप निवडण्याचं ऑप्शन कुठं आहे आणि ते काय करायचं ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। ठीक आहे, हा तुमचा नोंदणी फॉर्म आहे। स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला बूस्टर पंप आणि मोनोपॉल तपशील जर आवश्यक असेल तर या ऑप्शनमध्ये, या राखण्यामध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे। CSC केंद्रावर भरताना काय होतं की सहसा शेतकरी जो सोलारचा अर्ज आहे CSC केंद्रावर भरतात आणि अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा माहीत नसतं की बूस्टर पंप निवडला का नाही। CSC केंद्रावाले यस नो केल्यानंतर तो काय होतो, बूस्टर पंप निवडला जातो। तर बूस्टर पंप चं ऑप्शन कुठं आहे आणि तिथं काय करायचं ते सांगतो तुम्हाला। बूस्टर पंप आणि मोनोपॉलचा तपशील दिसेल आणि इथं तुम्हाला आवश्यक असेल तर आवश्यक आपल्याला नाही आहे बूस्टर पंप। ठीक आहे, तर इथं माहिती दिलेली बूस्टर पंपची माहिती, पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी, कमी पाण्याचा दाब किंवा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त पंप, म्हणजेच काय तर तुमच्या विहिरीची खोली जास्त आहे, बोरविहीरची खोली जास्त आहे आणि खूप उंचावर पाणी तुम्हाला घेऊन जायचं, खूप दूरवर पाणी घेऊन जायचंय, त्यावेळेस तुम्हाला बूस्टर पंपची आवश्यकता असते। सहसा इतर कुठल्याही शेतकऱ्यांनी आतापर्यंत बूस्टर पंप निवडलेला आहे पण ते त्यांना नकोय। ठीक आहे, ते चुकीने निवडलेलं आहे, त्यामुळे बूस्टर पंपची आवश्यकता असेल तर तुम्ही तरच घ्या, नाही तर बूस्टर पंप घेऊ नका। ठीक आहे, तर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल की अतिरिक्त खर्च आणि देयक माहिती, लाभार्थीचं संयुक्त सर्वेक्षणासाठी बूस्टर पंप निवडलेल्या मोनोपॉलची किंमत विक्रेत्यांना द्यावी लागेल। म्हणजे तुम्हाला या पंपाच्या व्यतिरिक्त, म्हणजे तुमच्या सबसिडीमध्ये जे तुम्ही भरणा केला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बूस्टर पंपसाठी व्यतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत। त्यामुळे बूस्टर पंप घेताना सुनिश्चित करा की तुम्हाला पैसे भरून बूस्टर पंप घेणं होतो का आणि तुम्हाला घ्यायचं आहे का हे निश्चित करा, मगच ऑप्शनला सिलेक्ट करा। तर तुम्हाला मोनोपॉलची उंची बदलायची आहे का, तर इथं नो करा आणि त्यानंतर तुम्हाला बूस्टर पंप हवा आहे का, तर नो करा। बाकी तर तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही, फक्त ही 2 ऑप्शन आहेत जे की बूस्टर पंप तुम्हाला फॉर्म भरताना ही तुम्हाला काळजी घ्यायची, बूस्टर पंप घ्यायचा आहे का नाही ते या रकान्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात जे महत्त्वाचा विषय आहे की फॉर्म भरलाय, पेमेंट झालंय, सगळं झालंय, पण सर बूस्टर पंप कसा दिसतो, म्हणजे स्टेटसला काय दिसतं बूस्टर पंप आल्यानंतर आणि बूस्टर पंप कॅन्सल झाल्यावरती काय दिसतो,
ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. सकाळी मी आपल्या जो की व्हॉट्सअपचा आपला पेड ग्रुप आहे त्या ग्रुपवरती टाकलेलं की बूस्टर पंप म्हणजे काय आणि बूस्टर पंप कॅन्सल किती दिवसात होतो, काय होतो. ठीक आहे, तर एक मी तुम्हाला हे जे स्क्रीनशॉट दाखवतो. ठीक आहे, हा जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला या स्क्रीनशॉटमध्ये पाहायला भेटेल की बूस्टर पंप निवडायच्या अगोदर काय स्थिती असते, म्हणजे बूस्टर पंप निवडल्यानंतर काय स्थिती दाखवते, बूस्टर पंप कॅन्सल झाल्यावरती काय स्थिती दाखवते. ठीक आहे, तर तुम्हाला हा जो स्क्रीनशॉट दिसतोय तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन. ठीक आहे, असं तुम्हाला दाखवतं जर बूस्टर पंप तुमचा निवडला गेलेला असेल तर. आणि जर बूस्टर पंप तुम्ही निवडून कॅन्सल केलाय, म्हणजे तुम्ही अर्ज वगैरे देऊन कॅन्सल केलाय, तर तुम्हाला वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड असं दाखवतं. ठीक आहे, तर हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मेल करावा लागतो, तुम्हाला MSCBला कळवावं लागतं आम्हाला बूस्टर पंप पाहिजे नाही. जर तुम्ही बूस्टर पंप निवडला असेल आणि तुम्हाला जर तो कॅन्सल करायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि आपला कम्युनिटी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आपण अनेक शेतकरी बांधवांचे बूस्टर पंप कॅन्सल करून दिलेले आहेत. हा एक स्क्रीनशॉट आहे. त्यानंतर आपण हा मेलचा फॉर्मॅट दाखवलेला आहे. हा एक आहे की 2 दिवसामध्ये बूस्टर पंप कॅन्सल केलेला आहे. तुम्ही पाहू शकता की बूस्टर पंप कॅन्सल केलेला आपण इथं आपण व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, आपण जे की आपल्या डेली ग्रुपच्या याच्यावरती टाकत असतो. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहू शकता आपण त्या शेतकऱ्यांना टॅग केलेला आहे ज्यांचा बूस्टर पंप कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, तर ही एक माहिती महत्त्वाची, ती बूस्टर पंप कॅन्सल करण्याची, निवडला कुठं जातो आणि त्यानंतर बूस्टर पंप कॅन्सल किती दिवसात होतो. ठीक आहे, हे सगळे विषय मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आहे तो पेड लोकांसाठी आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ दिसत नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलची सबस्क्रिप्शन घ्या, त्यानंतरच हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि ज्यांना हा व्हिडिओ दिसतंय त्यांचं सबस्क्रिप्शन आहे असं समजून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.